ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि चित्रपटांद्वारे महाराष्ट्रातीलच नाही तर अख्ख्या भारत देशाला लहानापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना पोट धरून हसवलं ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे उर्फ लक्षा यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 साली झाला. त्यांचं बालपण हे मुंबईतच गेलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांना एकूण 5 भावंडे. त्यांचं कुटुंब चाळीत राहत होता. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यामुळे त्यांना लहानपणी लॉटरी तिकीट विकून उदरनिर्वाह करावा लागत होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं युनियन हायस्कूलमध्ये शिक्षण झालं, तर भवन्स कॉलेजमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. लक्ष्मीकांत बेर्डे हे लहानपणी गणेश उत्सवाच्या नाटकांमध्ये सहभाग घ्यायचे. इथूनच त्यांना ॲक्टिंगची आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघ येथे काम करण्यास सुरुवात केली, जिथे ते सभागृहात आयोजित केलेल्या नाटकांच्या वेळी पडदे ओढत असत. रंगमंचावर काम करणाऱ्या कलाकारांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी ॲक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी थिएटर जॉईन केला. 1983 मध्ये त्यांना टूर या नाटकामध्ये त्यांना लीड रोलची भूमिका मिळाली. नंतर लक्ष्मीकांत यांनी अनेक हिट नाटके केली, जसे की शांतेचा करता चालू आहे, कार्टी प्रेमात पडली, उचल बांगडी. या नाटकांमुळे त्यांची एक वेगळीच ॲक्टिंग स्टाईल समोर आली. 1984 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लेक चालली सासरला या फिल्ममधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. 19 ऑगस्ट 1985 ला महेश कोठारे अशोक सराफ स्टेरिंग फिल्म धूम धडाकामध्ये त्यांनी काम केले. ही फिल्म सुपरहिट ठरली. पुढे 1 जानेवारी 1987 मध्ये त्यांची फिल्म दे दनादन रिलीज झाली. ही फिल्मसुद्धा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली. 1988 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मल्टीस्टारर फिल्म अशी ही बनवाबनवी केली. या फिल्ममध्ये अशोक सराफ, सचिन पेडगावकर, महेश कोठारे असे दिग्गज कलाकार होते. ही फिल्म 23 सप्टेंबर 1988 ला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाली आणि त्यावेळची ब्लॉकबस्टर मूवी ठरली. नंतर हमाल दे धमाल, थरथराट, भूताचा भाऊ, बाळाचे बाप ब्रह्मचारी, फेकाफेकी, एकापेक्षा एक, चंगू मंगू, शुभ बोलणाऱ्या, धडाकेबाज, शेजारी शेजारी, आयत्या घरात घरोबा, शुभमंगल सावधा, झपाटलेला असे सुपरहिट ब्लॉकबस्टर मूवीज दिले. खूप सिनेमांमध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र काम केले, त्यामुळे सराफ बेर्डे ही जोडी खूप सुपरहिट ठरली. 1989 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या करिअरमधली पहिली बॉलिवूड फिल्म केली. ती होती मैंने प्यार किया. या फिल्ममुळे बॉलिवूडमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक नवीन ओळख मिळाली. नंतर लक्ष्मीकांत बेर्डेंनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, जसे की साजन, बेटा, आरजू, 100 डेज, अनाड़ी, हम आपके है कौन, हम तुम्हारे है सनम. या चित्रपटांमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना हिंदी ऑडियन्समध्ये एक नवीन फॅन बेस मिळाला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट जितके चर्चेत असायचे, तितकीच चर्चा त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलही झाली. त्यांचं पहिलं लग्न 1983 मध्ये रुही बेर्डेंसोबत झालं होतं. नंतर लक्ष्मीकांत प्रिया यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते प्रिया यांच्यासोबत लव्ह मध्ये राहत होते. या दरम्यान रुही यांचं कॅन्सरच्या आजारानं 5 एप्रिल 1998 ला निधन झालं. यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्याशी लग्न केलं. प्रिया बेर्डे या लक्ष्मीकांत यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत होते. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव अभिनय बेर्डे तर मुलीचं नाव आहे स्वानंदी बेर्डे. लेले विरुद्ध लेले या नाटकाचे दौरे चालू असताना
लक्ष्मीकांत बेर्डे यांची तब्येत बिघडली. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांना असं माहीत झालं की त्यांचे दोन्ही किडन्या खराब आहेत. नंतर ते 1 ते 1.5 वर्ष औषध उपचार घेत होते. 15 डिसेंबर 2004ला डॉक्टरांनी सांगितलं की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे जास्त वेळ नाही. त्याच दिवशी त्यांची मित्रमंडळी, नातेवाईक त्यांना भेटायला येत होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांना जणू माहीतच झाला की आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. त्यांनी त्यांच्या रूमात जेवढी मंडळी बसली होती त्यांना बाहेर जायला सांगितले आणि त्यांनी टीव्ही चालू करायला सांगितला आणि आपले चित्रपटांचे सीन्स बघू लागले. रात्र पुढे सरकत होती आणि लक्ष्मीकांत टीव्हीवर आपले सीन्स बघत होते. रात्रीचे 12 वाजून गेले आणि तारीख सुरू झाली 16 डिसेंबरची. या तारखेला सगळ्यांना हसवणारा लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्षा आम्हाला सोडून गेला. त्यांच्या अंत्यविधीला त्यांचे जिवलग मित्र अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आदी उपस्थित होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जवळजवळ 185 मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. आज जरी ते आपल्यात नाहीत, पण ते हृदयात कायमच राहतील.